जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। परभणी येथे सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू, संविधानाची तोडफोड यांचा जाहीर निषेध करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन। परभणी येथे समाजकंटकांनी संविधान प्रतीकेची तोडफोड करून देशद्रोही घटना घडून आणली म्हणून त्या विरोधात परभणीतील संविधानवादी आणि आंबेडकरी जनतेने त्या देशद्रोहीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तसंच आंदोलनाच्या विरोधात पोलीस प्रशासनाने आंबेडकरी संविधानवादी जनतेच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली आणि खोटे गुन्हे दाखल करून भीमसैनिकांना पोलीस कोठडीत दाबून ठेवलं। तसंच त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत वडार समाजातील कायद्याचे शिक्षण घेणारे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेतील गुन्हेगारांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी म्हणून सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात, उल्हासनगर पश्चिम शहराचे अध्यक्ष ॲडव्होकेट उज्ज्वल महाले, डॉक्टर संजय गुप्ता, सम्यक आंदोलनाचे राज्य प्रवक्ते इंजिनियर ॲडव्होकेट रुपेश रुमरे, दिवाकर खळे, शहर महासचिव प्राध्यापक प्रवीण माळवे, सचिव निलेश देवडे, प्रवक्ते प्राध्यापक सुरेश सोनवणे, सचिव सुनील भाऊ इंगळे, वॉर्ड अध्यक्ष दीपक आढाव, अक्षय सोनवणे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे, सुभाषनगर शाखेचे अध्यक्ष अशोक शिरसाट आणि इतर सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं। प्रतिनिधी अशोक शिरसाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर। या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। प्रथमतः खरंच तर की परभणीमध्ये जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्या व्हिडिओमध्ये सामान्य व्यक्तीवर, वयस्करांवर पण अत्याचार करण्यात येतो। काही कारण नसताना पण त्यांच्यावर गुरफटण्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आले आहे। आणि तुमच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सूर्यवंशी हा मुलगा, LLBचा मुलगा तिथं मरतोय। हा किती मोठा, म्हणजे शासनाच्या कक्षामध्ये मरतोय, पण किती अमानुष मारलं असेल त्याला। एक तरुण मुलगा 30-35 वर्षाचा मुलाला, म्हणजे हा आंबेडकरी चळवळीतला आपल्याला फार मोठा एक संदेश देतोय की आंबेडकरी समूहांनी, आंबेडकरी विचारवंतांनी आपलं संविधान कुठेतरी संपवण्याचा मार्ग हे जातिवाद सरकार करते। हमारे कार्यकर्ता सूर्यवंशी जी का जो पुलिस स्टेशन में हत्या हो गई है, तो एक बहुत इसकी हम निंदा करते हैं। जो बाबा साहब आम्बेडकर जी का जो संविधान था उसका कहीं न कहीं ये उल्लंघन हुआ है। इस तरह का दुर्घटना दोबारा यहाँ पर नहीं होवे और इसके ऊपर पूरी जांच होनी चाहिए, पूरी न्याय उस परिवार को मिलनी चाहिए कि वो किस तरह से उनकी मृत्यु हुई है। ये पूरा मांग करने के लिए आज हमारे वंचित बहुजन आघाड़ी के शहर अध्यक्ष उज्ज्वल जी और सारे टीम यहाँ पर आप दिखाई दे रहे एकत्रित होकर आज हमने एक पत्र व्यवहार किया है और उस पत्र के माध्यम से हमने बताया है कि सूर्यवंशी जी को, परिवार को पूरी तरह से सहानुभूति हमारी वंचित बहुजन आघाड़ी की टीम की तरफ से, और हम न्याय की मांग कर रहे हैं और जल्द से जल्द हमें न्याय नहीं मिला तो ये बहुत महाराष्ट्र के लिए बहुत बड़ा आंदोलन हो सकता है। इसलिए आज हम लोग शांतिपूर्वक यहाँ पर एक पत्र व्यवहार किए हैं और हमारी मांग है कि उनके परिवार को न्याय मिले। आज प्रांत अधिकारी विजय शर्मा सर यांनी सांगितलं की जी तुमची डिमांड आहे, जी मागणी आहे ती आम्ही शासनापर्यंत पोहोचू। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे पूर्ण 1 ते 5 नंबरचे सर्वच कार्यकर्त्यांनी आज निवेदन दिले आणि शांतिपूर्वक हे निवेदन दिलेले आहे। भविष्यात जरी आमच्या पोरांवर असा अत्याचार जरी होत राहील, या शासनातर्फे, या सरकारातर्फे, पोलिसच्या माध्यमातून आमच्या पोरांची जरी मुर्द पाडत राहील तर आम्ही आता शांतप्रमाणे निवेदन देत बसणार नाही, मग आम्ही उग्र होऊन रस्त्यावर उतरू।